आणि सवाल हा नाही आहे, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी. इतके दिवस जे मोबाईल फोनवरनं विरोधकांना जे करत होते ना, शिव्या घाल वाटेल ते बोल, हे जे सगळे त्याच्यात ठेवलेल्या टीम्स आहेत ना, हे जे सगळं सुरू होतं ते आता अंगलट आले. माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करा. आणि ह्याचा जर समजा कोणी राजकारण करत असेल, आम्ही बघून घेऊ त्याला. मुख्यमंत्री असतो तू. आदमी साहब, हमारे जयंत राव जी ने सही बात कही, उनको कुत्ता नहीं पहुंचता. वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. ते काय ते कुठलं मिसिंग लिंक वरती म्हणे ते काय कोसळलं, खांब कोसळला आणि पाणी सगळीकडनं येतंय, त्याचं म्हणे राजकारण करू नका. अरे वा, त्याच्यावर बोललं की राजकारण. मग इतकी वर्ष आपण काय करत होता? मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं, काही लोक तर अशी आहेत की एखाद कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर ते पैदा झाले असते आणि लाजही वाटत नाही खोटं बोलायला. कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी टीव्हीवर येऊन खोटं बोलतात. एखाद कोटी, जयंतराव तुम्ही हसू नका, मी तुम्हाला नक्की सांगतो, आपल्याकडे काही हे नाही आहे, पण 1 कोटी खोटारडे मेल्याशिवाय पैदाच नाही होऊ शकत. पण मी तुम्हाला सांगतो, त्या एका कनेक्टिंग लिंकमुळे संपूर्ण घाट सेक्शनचे ऍक्सिडेंट संपले, घाट सेक्शनचा ट्रॅफिक संपला. आणि आज आपण पाहू शकतो की घडलं काय, तर त्या ठिकाणी दरड वरून कोसळली, वरून, आणि वरून कोसळून जो पाण्याची कमान आहे त्या कमानीवर पडली, ती कमानीचा भाग तुटला आणि दरड खाली पडली. ती त्या ठिकाणी मलबा त्याचा तयार झाला. कुठेही केबल स्टेड ब्रिजला क्रॅक नाही, कुठल्याही बोगद्याला अडचण नाही. उलट लोकांनी तर सांगितलं की बोगद्यामध्ये इमर्जन्सीची बटन दाबल्याबरोबर 3 मिनिटांमध्ये क्रेन आमच्याकडे आली. अनेकांनी सांगितलं बोगदा होता म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आम्ही वाचलो. पण लगेच पाणी पडतंय आणि असे व्हिज्युअल दाखवणं सुरू केलं की जसं काही कनेक्टिंग लिंकच तुटली. आणि काही लोक ज्यांना तोंडखुरी आहे, आमचा विदर्भातला शब्द आहे, ते असे सुरू पडले की जणू काही 7,000 कोटी पाण्यात गेले. जयंतराव, 18 तासामध्ये ट्रॅफिक सुरू झाला. यांच्या थोबाळावर टिचून. आणि सवाल हा नाही आहे, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी. कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल. पण माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. आजमी साहब, हमारे जयंत राव जी ने सही बात कही, जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर ह्याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला?
लोकांनी प्रश्नही काय विचारायचे, काय झाले ते इतके दिवस जे मोबाईल फोनवरनं विरोधकांना जे करत होते ना, शिव्या घाल, वाटेल ते बोल, हे जे सगळे त्याच्यात ठेवलेल्या टीम्स आहेत ना, हे जे सगळं सुरू होतं ते आता अंगलट आले. आता त्या मिसिंग लिंकचं झालं, यांचा एक मंत्री म्हणतो ते नैसर्गिक आहे, ती गोष्ट नैसर्गिक आहे, त्याच्यामध्ये राजकारण आणू नका, हे लक्षात ठेवा. आहे तुम्ही काय अमरपट्टा घेऊन आलेला नाहीये. उद्या तुम्ही विरोधी पक्षात जाल आणि ज्यावेळेला अशा काही घटना घडतील तेव्हा तुम्ही राजकारण करू नका. तेव्हाही सांगा लोकांना की नाही नैसर्गिक आहे. एक झाड पडून काय मुलगा जातो, काय माणूस जातो, एक मुलगा शाळेमधला मुलगा गटारात काय पडतोय, काय नाही म्हणत, नैसर्गिक आहे. नैसर्गिक तुमचं सरकार आहे म्हणून सगळं नैसर्गिक, त्याच्यावर राजकारण करू नका, त्याच्यावर कोणी बोलायचं नाही. दुसऱ्या पक्षांची सरकार असली की हे यांचं राजकारण सुरू करणार, हा कुठचा प्रकार? त्या मिसिंग लिंकचं बाबा तिथे नशीब माणसं नाही मिळली. गंमत बघा, त्या मागे 2005 ला मुंबईमध्ये आला होता फ्लड, ते सगळं पाणी वगैरे तुंबलं होतं. 1000 मिलीमीटर पाऊस पडला होता, 1000 मिलीमीटर. काही 2-3 तासाच्या अंतरात त्याला मुंबईची हालत झाली होती. 1000 मिलीमीटर. आणि आता 300-350 मिलीमीटर पाऊस पडलाय. मुंबई तशीच तुंबलेलीच. तेव्हा मारे बाप वाटेल ते बोलायचे, वाटेल ते सगळी आंदोलनं करायची, पैसे खाल्ले, हे केलं ते केलं, तेव्हा राजकारण नाही. आता मुंबई तुंबली नाही, नैसर्गिक आहे. ती कोणती बाई, ती गाडी म्हणायची काय ते गाणं होतं ते, तुला मुंबईवर भरोसा नाही काय, कुठे गेली ती आता? नवीन व्हिडिओ आहे का, जुनाच टाकलाय? नवीन केला असेल तर चांगलंय, कोणाला पाहिलेली नाही ती. पण तेव्हा काय होती तेव्हा सुख घेतलं. आता दुसरे जेव्हा बोलायला लागले त्यावेळेला त्रास व्हायला लागला. मला दुसरं कळलं नाही, मला मुख्यमंत्र्यांचं विधानसभेतलं भाषण की या मिसिंग लिंक प्रकरण हे उत्तम दर्जाचं ते काय कन्स्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे सगळं झालं, आणि ह्याचं जर समजा कोणी राजकारण करत असेल आम्ही बघून घेऊ त्याला. मुख्यमंत्री असं तू बघून घेऊ. पण झालं ते झालं. पुढे वाक्य संपल्या हिंदीतून सुरू झाले. मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोलला? समोरच्या आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो. कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल, बघून घेईन. त्यालाही माहिती हे सगळे व्हिडिओ येत आहेत कुठून, हे सगळं काय चालू आहे राजकारण. मी त्याशी बोललो नाही का, माझ्या पत्रकार परिषदेमध्ये बोललो ना, जे काय घमासान सुरू आहे ना आता तिकडे पक्षामध्ये, फक्त बघत राहा, पाहत राहा. मुंबई महाराष्ट्राचा, ठाण्याचा काय विचका झालाय, पुण्याचा, सगळ्यांचा शहरांचा विचका झालेला आहे, ज्याला हे विकास म्हणतात. मी या विषयावरती इतकी वर्ष बोलतोय मी की आपल्याकडे डेव्हलपमेंट प्लॅन येतो, परंतु टाउन प्लॅनिंग आपल्याकडे होत नाही, आणि त्याचा ही शहर सगळी बर्बाद होणार आहे, झालेलीच आहे, अजून होणार. बघा तिकडे सगळीकडे इमारती सगळे उभे राहत आहेत.
माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना, सगळी कन्स्ट्रक्शन एकदा बंद करून टाका. नुसते रस्ते आणि फ्लायओव्हर आणि ब्रिजेस म्हणजे विकास नव्हे. हे जेव्हा लोक परदेशात जातात तेव्हा करतात काय मला कळलंच नाही मला अजूनपर्यंत. त्या परदेशातली सगळी शहरं बघा. मी 2014 साली याच्यावरती एक डॉक्युमेंटरी केली होती. मी 16 मिनिटाची डॉक्युमेंटरी आहे, आज युट्यूब वरती आहे, जाऊन बघा. की शहराला आकार उकार कसा द्यायचा असतो. आता हा मिसिंग लिंक 1 मे ला त्याचं उद्घाटन झालं, 1 मे ला. आणि आता हा 6-7 तारखेला काहीतरी तो त्याचा काय पिलर पडला आणि पाणी वाहत आहे आणि सगळं होतंय. जुलैमध्ये, मे जून जुलै अजून पूर्ण पण नाही झाला. 60-65 दिवसामध्ये तुमचा नवीन बांधलेला टनेल गळायला लागतो, पिलर पडतात. आणि काहीतरी त्यांनी सांगितलं, काहीतरी मी कुठे काय आणले करते ते तुला दिलं होतं मी लिहायला. कॅनडामधून आम्ही त्याचा रिसर्च केलाय आणि मग त्यांनी त्याचं डिझाईन केलंय. मग इंडोनेशियामधून आम्ही पाईप हे आणले, मग जर्मनीमधून हे केलंय, अजून काहीतरी केलंय. आणि मग भारतीय कॉन्ट्रॅक्टरने तो टनेल बनवलाय.